बाळूमामा देवस्थानच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीचे संशयास्पद व्यवहार केल्याचा भला मोठा घोटाळा उघड झाला आहे. देवस्थानच्या निधीचा आणि नावाचा गैरवापर करून काहींनी स्वतःचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी देवाचीच जमीन देवस्थानालाच विकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सचिव रावसाहेब कोणकेरी आणि सरपंच विजय गुरव यांच्यावर थेट बोट ठेवत मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक आरोप केले आहेत. भोसले म्हणाले, विश्वस्त मंडळातील सदस्यांना न कळवता पॉवर ऑफ पॅटर्न या चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी करण्यात आली. ही पद्धत फसवी आहे आणि यामुळे देवस्थानला कोट्यावधींचा तोटा झाला आहे. देवाची जमीन देवस्थानालाच विकून पवित्र ट्रस्टचा अपमान करण्यात आला आहे. इतकेच नाही तर प्रोसिडिंगमधील पाने फाडून पुन्हा लिहिण्याचे धक्कादायक कृत्यही करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अरविंद स्मार्त यांच्या हस्ताक्षराचा वापर करून फर्जी नोंदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे व बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देवस्थानच्या क्लर्कला जीवे मारण्याची धमकी देऊन प्रोसिडिंग बदलून घेणे म्हणजे देवस्थानचा कारभार गुंडांच्या हाती दिल्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. देवस्थानचे नुकसान करणाऱ्या सर्व व्यवहारांची तात्काळ चौकशी करून संबंधितांनी पैसे परत देवस्थानच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी धैर्यशील राजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान देवस्थान समितीतील काही सदस्यांनी कार्याध्यक्षांवर ट्रस्टींना किंमत न देणे, फोन न घेणे आणि नोंदी लपविणे असा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. या घोटाळ्यामुळे बाळूमामा देवस्थानच्या भक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊन देवाच्या नावावर ही लूट थांबवली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर.